देवा शंभू देवा देवा शनिदेव कुठं आलाय ना हा कैलास आहे त्याच्यात मारून मी आलाय शनिदेवाच्या पृष्ठभागी पिपलात माझ्या आत्मनात अथवा मारला गेला हा तुम्ही घेतला नाही आता मुळाची काढी माझ्या रात्री जाऊन प्रवेश केलाय याला मागे खायला सांगा हे पिपला शनिदेवाच्या मध्ये देवताने दिलं कार्य तो आपल्या जबाबदारीने पूर्ण करतोय आणि तो म्हणतोय शनिदेवाने तुझं आयुष्य देशोधड्याला मिळत नाही नीतीचा न्याय आणि काळाचा कायदा अवतारी देवताला सुद्धा चुकलं नाही तिथे सारख्या तुझ्यासारख्या मानवाची काय करता याचा जर का असावं तरी शनिदेव कुठेही चुकलेला नाही आपण मागायला जाऊ शकता मी ऐकता आला शकत नाही त्याने सार आपले हात धरले माझा राजूचा मानस झाला आहे तर मी मागे जाऊ शकतो देवतत्वाशी संघर्ष करत तू इथपर्यंत आलायस मी म्हणजे पुढे सामान्य विश्वाचा आदिदेव म्हणून वापरला जातोय माझी ख्याती किती मी तुला सांगायला पाहिजे आणि म्हणून आमच्या काही अवस्थेत माग स्वामी करत असाल तर ठीक आहे नाही पेक्षा तुमच्या सिद्धा संघर्ष करावा लागेल मी स्वामी आहे म्हणाली हे पिपला नाही करता देवतेला संघर्षाला जन्म दिला नाही मग यावेळी माझी सुद्धा प्रत्यक्ष मी माझी तुम्ही कसोटी घेतला माझ्यावर प्रसन्न झाला माझी एकच इच्छा आहे अशी कोणती या शनिदेव चिंता करत मला देवा एकच मागायचं काय कोणतं माहित आहे नुकताच जन्म आलेला अनुभव 12 वर्षापर्यंत त्याच्या राशीत त्यांनी प्रवेश करायचा नाही हीच माझी इच्छा आहे कथा असतो मी मुक्ता बघे पिपला आजपासून मी शनिदेवाला करेन शनिदेव बोलले याच्या पुढे 12 वर्षापर्यंत कोणतेही बालक असेल त्या बालकाच्या राशीत तू प्रवेश करू नयेस माझी आज्ञा आहे तुला देवा जर का तुझ्या मुखावाटे बाहेर पडणारे मुखोद्गार असतील तर ऐक देवा जन्माला आलेला नवजात जन्माला आलेला बालक त्या बालकाला 12 वर्ष परिपूर्ण होईपर्यंत ही शनिदेवता त्याच्या राशी कदापि प्रवेश करणार नाही हा माझा शब्द देवा खरं माझ्या मनात तुला अन्य कोणती इच्छा आहे एवढंच नव्हे तर माझी आई कंसारी विधवा अवस्थेत कामावर होती आणि तिने मला जन्म दिलाय जगनिंदा जग अपवादाच्या वक्तीत होणार आहे मग तिचा स्वमहत्व आज राहिला पाहिजे हीच माझी इच्छा आहे धन्य धन्य पिपला आज खरोखरच मातेचा पुत्र म्हणून विश्वास शोधतोय केवळ मातेचं नाव आहे विश्वाच्या ठिकाणी आवाज म्हणून तू इच्छा प्रगट केली आहे बघाई ज्या हक्काच्या क्षेत्री तुझ्या मातेला आत्मसमर्पण केलं त्याच क्षेत्रात माझा आत्मलिंग असेल आत्मलिंग त्यात मी अवश्य रूपाने प्रवेश करेन पुढे येणाऱ्या युगाच्या ठिकाणी भाविक भक्तजन तिथे मंदिर मागतील
त्या लिंगाची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा अर्चा करतील. प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सदैव मी प्रयत्न करेन. पण त्यांच्याही पुढं त्या क्षेत्राला कंकारेश्वर क्षेत्र म्हणून ओळखलं जाईल. आणि असं रीतीला तुझ्या मातेचं नाव या विश्वाच्या ठिकाणी आबाद यावं. तेव्हा धन्य झालं मी. तुझा समाज माझा अर्थात त्या नाट्याचा शेवट होत झालाय.